आर्टिकल 29 नुसार कोणत्याही भारतीय नागरिक समूहाची भाषा, लिपी, संस्कृती ही कोणीही नष्ट करू शकत नाही. हा अधिकार फक्त धर्मासाठी नाही किंवा कोणत्याही अल्पसंख्याकांसाठी नाही, तर हा अधिकार नागरिक समूहासाठी आहे. आर्टिकल 29 मध्ये दोन भाग आहेत. पहिल्या भागात दिलेला आहे, जर भारतात कोणत्याही लोकांचा समूह असेल ज्यांची वेगळी संस्कृती, वेगळी भाषा, वेगळी लिपी असेल, तर त्यांना ती जपण्याचा पूर्ण घटनात्मक अधिकार आहे. बौद्ध समाज, आदिवासी समाज, लोककला करणारे कलाकार यांची जीवन पद्धती वेगळी आहे. त्यांचे सण, गाणी, पोशाख, परंपरा कोणीही बंद करू शकत नाही. आर्टिकल 29 च्या दुसऱ्या भागात दिलेला आहे, जर एखादी शाळा सरकार चालवत असेल किंवा सरकारकडून शाळा चालवण्यासाठी मदत घेत असेल, तर तिथे कोणालाही धर्मावरून, जातीवरून, जन्मस्थानावरून किंवा भाषेवरून प्रवेश नाकारता येणार नाही. ब्रिटिश काळात भारतीय भाषा, संस्कृती दाबल्या गेल्या होत्या, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना हे अधिकार दिलेले आहेत. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि जर असेच अपडेट डेली हवे असतील तर माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.